पत्रकारांना मारहाणीची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांचा निषेध असो 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 संजय पाटील हाय हाय संजय पाटील हाय हाय या संजयचा करायचं काय खाली डोक्यावर पाय या संजयचा करायचं काय खाली डोक्यावर पाय या संजयचा करायचं काय खाली डोक्यावर पाय धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो 2 दिवसांपासून आपली सर्व कारनामे लपवण्याकामी खासदारांनी जे काय पलायन केलं आणि पलायन केल्यानंतर आपलं पलायन पत्रकारांनी दाखवू नये आणि म्हणून त्या पत्रकारांना त्यांनी जे काही जीवघेणी धमकी दिलेल्या आहेत, जी शिवीगाळ केलेली आहे, त्याचा भिवंडीतील सर्व पत्रकारांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो। आणि मला तर असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या सर्वच पत्रकारांनी या अशा नालायक खासदारांच्या बातम्या लावणं बंद करणं गरजेचं आहे, तरच आपला खरा तो निषेध ठरेल। उद्या कोणी उठावानं पत्रकारांना धमकी द्यावी हा यांच्या बापाचा कायदा हे समजून त्यांच्या मर्जीने वागत आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सर्व भिवंडीतील पत्रकारांच्या वतीनं खासदार संजय पाटील यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। खासदार संजय दिना पाटील यांनी मागील 2 दिवसांपासून केलेली वक्तव्य पाहता त्यांची सत्तेमध्ये गेल्यानंतर आलेली दहशत वाढलेली आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी आज एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, हा शिवीगाळ केलेली आहे आणि हा खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीवर पत्रकारितेवर केलेला हल्ला आहे। आणि म्हणूनच आम्ही समस्त भिवंडीतील पत्रकारांच्या वतीनं खासदार संजय दिना पाटिल यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। भांडुप लोकसभा के सांसद संजय दिना पाटिल ने जिस तरह से अपना वक्तव्य मीडिया के सामने पेश किया, पत्रकारों को जिस तरह से उन्होंने बेइज्जती से बात की, एकदम निंदनीय है। और मुझे तो ऐसा लगता है कि ये फड़तूस खासदार है। उनको पता नहीं कि जितने भी पत्रकार है वो एक कारतूस है और कारतूस की तरह वो काम करते हैं। और जिस तरह से वो अपना काम करते हैं उनको कहीं ना कहीं वो डिमोलेशन या कहीं ना दबाने की कोशिश सत्ता के जरिए करने की कोशिश कर रहे हैं और ये बहुत निंदनीय है। इसके लिए हम उनका विरोध करते हैं।